माय लॉर्ड, आताच माझ्या वकील मित्रांनी कोर्टासमोर कायद्याच्या कलमांचा पाढा वाचला. फार छान बोलतात ते. आय अप्रिशिएट. पण जज साहेब, कायद्याची पुस्तकं वाचून कलम तोंडपाठ होऊ शकतात, पण न्याय समजून घेण्यासाठी घडलेलं सत्य पाहावं लागतं. माझ्या वकील मित्रांचं असं म्हणणं आहे की माझा अशील राहुल या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, कारण घटनास्थळी तो उपस्थित होता. जज साहेब, जर रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण गुन्हेगार ठरवू लागलो ना, तर या देशातील जेल्स कमी पडतील. खरा पुरावा काय, तर त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता आणि आय विटनेसचं काय म्हणणं आहे, त्याने माझ्या अशिलाला 100 मीटर अंतरावरून पळताना पाहिलं. जज साहेब, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा असलेला माणूस अंधाऱ्या रात्री मुसळधार पावसात 100 मीटर अंतरावरून पळणाऱ्या माणसाचा चेहरा स्पष्टपणे कसा काय पाहू शकतात? हा माझ्या अशिलाला अडकवण्याचा केलेला एक प्रयत्न आहे. जज साहेब, जज साहेब, माझा अशिला एक सामान्य घरातील मुलगा आहे. गेले अनेक महिने तो न्यायासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढतोय. त्याची बदनामी झाली, त्याचं करिअर उद्ध्वस्त झालंय, त्याच्या कुटुंबाला देखील समाजात मान खाली करून जगावं लागतंय. का, तर एका खोट्या आरोपामुळे. जज साहेब, सर्व पुरावे आणि साक्षीदाराची गडबडलेली साक्ष पाहता मी माननीय कोर्टाला विनंती करतो की त्यांनी माझ्या अशिलाची निर्दोष मुक्तता करावी. दॅट्स ऑल, युअर ऑनर.